नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. थंबनेलवरून तुमच्या लक्षात आला असेल का आजचा विषय कोणता आहे आणि आजची सेवा कोणती आहे. खूप छान प्रभावी सेवा आहे आणि बऱ्याच स्वामी भक्तांना याचा खूप मोठा अनुभव पण आहे. आणि सगळ्या स्वामी भक्त म्हणजे जे काही स्वामी भक्त असतील तर ते या सेवा करतात. इतकी छान सेवा आहे. थोडा वेळ लागतो, पण मग आपल्याला जर काही मिळवायचं असेल तर काहीतरी देणं पण आपलं कर्तव्य असतं. त्याच्यामुळे आपण म्हणतो की एवढं करायचं का, इतका वेळ लागतो, तर मग आपल्याला त्याचं फळ पण तेवढंच पाहिजे असतं. त्याच्यामुळे सेवा पण तुमची तेवढी पाहिजे. तर आजचा विषय जो आहे तर तो नोकरी संदर्भात आहे. की बरेच लोक आहेत का त्यांच्याकडे डिग्री आहे, एज्युकेशन आहे, पण पाहिजे त्या पगाराची नोकरी नसते. नोकरी तर त्यांना मिळते पण मनासारखी मिळत नाही. त्याच्यासाठीच ही सेवा आहे. बरेच जण इंटरव्ह्यू देतात, परत वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे ट्राय करतात नोकरीसाठी, पण मग त्यांचं काम होत नाही किंवा मनासारखं पॅकेज मिळत नाही. एज्युकेशन चांगलं असेल तरी त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही. त्याच्यामुळे मग कुठेतरी आपल्याला भगवंताची पण जोड त्याला लागते. आपले कष्ट जर 99% असतील तर 1% का होईना आपलं नशीब आपल्याबरोबर पाहिजे. त्याच्यामुळेच आपण परमेश्वराची साथ सुद्धा आपल्याला तेवढीच महत्त्वाची असते. तर मग हा आजचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. एकदम 100% नाही, 200% रिझल्ट याचा आहे. बऱ्याच स्वामी भक्तांना याचा रिझल्ट आहे. आणि ही जी सेवा आहे तर ती दिंडोरी प्रणित गुरुमाऊलींनी सेवा दिलेली आहे. आणि याचा अनुभव सुद्धा बऱ्याच भक्तांनी सांगितलेला आहे दिंडोरी केंद्रामध्ये. तर तीच सेवा मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. तर सेवा काय आहे, तर तुम्हाला 16 वेळा श्रीसूक्त वाचायचं आहे. आणि ते श्रीसूक्तम तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकातच मिळून जाईल. आणि 16 वेळा श्रीसूक्त वाचल्यानंतर 10 माळा गायत्री मंत्र म्हणायचे आहेत. आणि मग तुम्ही म्हणाल आता नित्यसेवेचं पुस्तक कुठे मिळेल, तर तुमच्या जवळच्या आजूबाजूच्या स्वामी केंद्रात, मठात तुम्हाला ते पुस्तक मिळून जाईल. अगदी छोटंसं आहे. आणि आपण काही सेवा करतो ना, सगळ्याच सेवा नित्यसेवेमध्ये आहे. त्याच्यामुळे ते पुस्तक तुम्हाला घेणं गरजेचंच आहे. कारण की बऱ्याच ज्या पण काही सेवा असतात ना आपल्या नोकरीविषयी संदर्भात, संतती प्राप्ती संदर्भात, तर त्याच्यातच बहुतेक सेवा आहे त्या पुस्तकामध्ये. तर ते पुस्तक तुम्ही घेऊन टाका जवळपासच्या स्वामी केंद्रामधून. आणि त्याची किंमत पण फार काहीशी नाही आहे, काहीतरी मी तर म्हणते 65 का 70 रुपये आहे. तर ते पुस्तक तुम्ही घेऊन टाका. तुम्हाला परत सेवा सांगते, तुम्हाला 16 वेळा श्रीसूक्तम म्हणायचं आहे आणि 10 माळा गायत्री मंत्र नामस्मरण करायचे. या सेवेचं फळ इतकं मोठं आहे तर म्हणजे त्याची गणतीच नाही. इतकं छान फळ म्हणजे बऱ्याच लोकांना याचा अनुभव आलेला आहे. त्याच्यामुळे मी ही सेवा तुम्हाला सांगते. वेळ लागतो तरी खूप नाही, असं 2 आणि 2.5 तास नाही लागणार तुम्हाला. अर्ध्या पाऊण तासात ही सेवा होऊन जाईल. फार झाला तर पाऊण तास लागेल. आणि मग आता 16 वेळा श्रीसूक्तम कसं म्हणायचं, तर पूर्ण 16 वेळा तुम्हाला म्हणायचं नाही आहे. 16 वेळा फक्त श्रीसूक्त म्हणायचं फलश्रुतीपर्यंत. आणि त्याच्यानंतर 15 वेळेस फलश्रुतीपर्यंतच म्हणायचं आहे. आणि 16व्या वेळेस तुम्हाला पूर्ण म्हणायचं आहे. 16 वेळेस फलश्रुतीपर्यंत म्हणायचं आहे. आणि फलश्रुती म्हणताना तुम्हाला हात जोडूनच फलश्रुती म्हणायची आहे. आणि परत सांगते मी, आणि जर तुम्हाला व्हिडिओ समजला नसेल तर परत बॅक या. 15 वेळेस तुम्हाला फलश्रुतीपर्यंत म्हणायचं आहे. 16व्या वेळेस पूर्ण श्रीसूक्त म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे करायचं आहे, गायत्री मंत्र 10 माळ करायचे आहे. तर मग आता ही सेवा झाली. तुम्हाला ही सेवा सांगितली आहे नोकरी चांगल्या पॅकेजची मनासारखी, याच्यासाठी मी तुम्हाला ही सेवा सांगितलेली आहे. आणि आता मग ही सेवा कशी करायची, कधी करायची, तर तुम्ही ही सेवा कधीपासून पण सुरू करू शकता. सगळे दिवस शुभच असतात. आणि परत तुम्हाला जर ही सेवा ज्या दिवशी सुरू करायची आहे त्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे. कारण की संकल्पयुक्त सेवा पटकन फळ देते. त्याच्यामुळे आधी संकल्प करायचा आहे. संकल्प करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हातात पाणी घ्यायचे, खाली तामण घ्यायचंय, हातात पाणी घेऊन शुद्ध पाणी घ्यायचंय, त्याच्यावर पुष्प, अक्षता, हळद, कुंकू घेऊन तो संकल्प करायचा आहे. संकल्प म्हणजे कसं,
हातात पाणी अक्षदा फूल घेऊन तुम्हाला तुमचं नाव म्हणायचं आहे, नाव घ्यायचं आहे आणि तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी हा संकल्प करताय तर ती तुमची मनातली गोष्ट सांगायची आहे आणि तुमच्या गोत्राचा उच्चार करायचा आहे. एवढं करून तुम्हाला ते पाणी तामणात सोडून द्यायचं आहे आणि परत स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि 2दा ते पाणी परत तामणात सोडून द्यायचं आणि हे तामणातलं पाणी तुम्हाला झाडाला टाकायचं आहे. हा झाला संकल्प. संकल्प केल्यानंतर मग स्वामींना प्रार्थना करायची का स्वामी महाराज मी तुमचं नाव परत सांगायचं आहे का मी माझ्या ह्या इच्छेसाठी मी हा संकल्प केलेला आहे तर मी तुम्हाला प्रार्थना करते की ही जी सेवा आहे तर ती माझ्याकडून अखंडित करून घ्या. म्हणजे कुठेही खंड न करता ही सेवा माझ्याकडून करून घ्या ही स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे. आणि ही सेवा आता तुम्हाला किती दिवस करायची तर ही सेवा तुम्हाला 40 दिवस करायची आहे. 40 दिवसाच्या आत तुम्हाला रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार इतकी प्रभावी सेवा आहे. म्हणजे 100% मी तुम्हाला सांगू शकते की 40 दिवस जर तुम्ही ही सेवा केली तर 40 दिवसाच्या आतच तुम्हाला रिझल्ट या सेवेने मिळणार आहे. इतकी छान सेवा आहे, नक्की करून बघा. मी कळकळीने सांगते. बऱ्याच स्वामी भक्तांना याचा अनुभव आलेला आहे. दिंडोरीला केंद्रामध्ये बऱ्याच भक्तांनी त्यांचा अनुभव सांगितलेला आहे. काहींना सरकारी नोकरी सुद्धा मिळालेली आहे. कारण की आजकाल असं आहे ना, कॉम्पिटिशनचं आहे, भरपूर कॉम्पिटिशन आहेत की आपल्यापेक्षाही वरचढ एज्युकेशन पण खूप हाय झालेलं आहे. प्रत्येक फील्डमध्ये कॉम्पिटिशन आहे. त्याच्यामुळे नोकरीच्या संदर्भात सगळ्यांनाच अडचणी येतात. त्याच्यामुळे मग आपल्याला कुठेतरी आपले एज्युकेशन असून सुद्धा काहीतरी साथ मिळत नाही तर तीच परमेश्वराची साथ आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पाहिजे असतात आणि आपले कर्म पण तेवढेच ताकदवान पाहिजे. तर त्या सेवेचं फळ आपल्याला लगेच मिळालं पाहिजे. कारण की कर्मही तेवढेच महत्त्वाचे आहे. तुम्ही सेवा कराल आणि कर्म तुमचे जर चांगले नसतील तर त्या सेवेचं काहीच फळ मिळत नाही. आणि सेवा करताना मांसाहार वर्ज्य करायचा आहे. मांसाहार जर वर्ज्य केला तरच सेवेचं फळ मिळणार तुम्हाला. मी कळकळीने परत सांगते की ही सेवा तुम्ही नक्की करून बघा. 40 दिवसाच्या आत तुम्हाला रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार. इतकी सेवा छान आहे. का सारखं सांगण्याचं एकच काम आहे की जेव्हा तुम्ही ही सेवा करून बघाल तेव्हाच त्याचं तुम्हाला अनुभव येईल, तेव्हाच त्या सेवेचं फळ मिळेल. कारण की नुसतं ऐकून उपयोग नाही आहे. आणि आता तुम्ही म्हणाल की सेवा करायची आहे आणि मग तुम्हाला नोकरी मिळेल, तसं नाही आहे. तुम्ही प्रयत्न पण तेवढेच करणं गरजेचे आहे. तुम्हाला आज 2 इंटरव्ह्यू दिले आणि मग तुम्ही निराश झाले तर परत तुम्ही म्हणाल नाही मी तर सेवा करतोय. पण सेवा तुमची चालू ठेवायची आहे. 40 दिवसाची सेवा आहे. एकाएकी तर फळ मिळणार नाही. 8 दिवस 15 दिवस असं म्हणजे तुम्हाला त्या दिवसातच तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होतील. फक्त सेवा ही मनोभावे करा, श्रद्धा ठेवून करा, विश्वास ठेवून करा, अतूट विश्वास स्वामींवर ठेवा. तेव्हाच कुठेतरी आपल्याला पण फळ मिळतं. आणि हक्काने तुम्ही जर सेवा मनोभावे केले आणि अगदी मनापासून सेवा जर केली ना तर त्याच हक्काने तुम्ही स्वामींकडे नक्कीच मागू शकता. कारण की सेवा सुद्धा मनापासूनच तेवढी केली पाहिजे, तेव्हा स्वामी पण आपल्यावर प्रसन्न होतात. करायची म्हणून मी सेवा सांगते म्हणून तुम्ही करा असं नाही, पण तेवढाच विश्वास पण तुम्ही स्वामींवर ठेवावा. हीच माझी कळकळीची विनंती आहे. आणि कारण की कष्ट पण तेवढे आपल्या आयुष्यामध्ये गरजेचे आहे. आता मी पण बऱ्याच वेळेस इंटरव्ह्यू म्हणजे आमच्या ज्या गावामध्ये जेवढ्या पण शाळा आहेत तेवढ्या शाळेमध्ये मी इंटरव्ह्यू दिलेले होते. मी कधीच खचून गेले नाही. सारखी इंटरव्ह्यू देत राहिले. आणि एक दिवस असा आला की ज्या शाळेत माझी अपेक्षा सुद्धा नव्हती का मला इथे जॉब लागेल त्या शाळेत मला जॉब लागला. इतकं माझं मोठं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आणि म्हणजे आपण प्रयत्न सोडायचे नाही आहे. किती जरी आपल्याला म्हणजे वाईट अनुभव आला की म्हणजे इंटरव्ह्यूला गेले, आपलं सगळं व्यवस्थित असून सुद्धा आपल्याला वाटतं ना आपलं सगळं व्यवस्थित असून, एज्युकेशन एवढं हाय असून, म्हणजे मार्क्स वगैरे सगळे चांगले असून, जो क्रायटेरिया असतो त्याच्यात जर तुम्ही सगळं याच्यात बसले आणि ते जर कुठं पूर्ण झालं नाही तर आपण नाराज होतो. हे 100% तेवढंच खरं आहे. पण मग आपण आपले प्रयत्न सोडायचे नाही, खचून जायचं नाही, तर आपले चालूच ठेवायचे आहे. 1 इंटरव्ह्यू नाही, 2 इंटरव्ह्यू नाही, 1 दिवस नाराज व्हाल, 2 दिवस नाराज व्हाल, पण 1 दिवस असा नक्की येईल का सेवेचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. असंच माझ्या बाबतीत पण झालं होतं की मी म्हणजे द्यायची
कुठे कुठे जायची, प्रत्येक म्हणजे अशी कुठलीच शाळा सोडली नाही की तिथे मी इंटरव्ह्यूला गेले नाही, छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत. आणि झालं असं की एवढे गाव म्हणजे पूर्ण गावातल्या स्कूलमध्ये इंटरव्ह्यू देऊन जे शाळा म्हणजे जेव्हा मी जॉबला लागले ना, ज्या शाळेचं खूप नाव होतं, नामांकित शाळेत मला जॉब लागलेला आहे. एवढं माझं कल्याण स्वामींनी केलेलं आहे. तर चला, तुम्ही सुद्धा ह्या सेवेचा लाभ घ्या. फळ नक्कीच मिळेल. सेवा करून बघा, सेवा केल्यावरच तुम्हाला फळ मिळेल, अनुभव मिळेल. तर झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.